चालली आहे गाडी? तुला काय करायचं रे? अरे आडव्यात घुसू नगस, सांग की. देवीच्या दर्शनाला चालू आहे, येतोस का? इकडं कोणत्या देवीचं मंदिर आहे रे? नीट उत्तर देतात नाही तुला. ए मंगळू, माझ्या नादाला लागू नका. बाळू तू गप बस की जरा. आणखी काय व्हायचं आणि बा तुला बोलायचा. अंगा अशी सांग, विमा तू शान आहेस, कुठं चाललात? नाहीतर गाडी इथून पुढे जाऊ देणार नाही बघ. गंगूताईकडे चाललो आहे. गंगू तू अरे पण कशाला? आई म्हणली गंगूताईकडे धान्य पोचून या. असं होय. बरं बरं, जाऊ द्या मग बिगी बिगी, जाऊ द्या. हा चंदूलाल शेठ, राम राम. काय मयप्पा, कशा आहे तू? बरं आहे शेठजी, पण शेतीनं धोका दिला बघा या येळाला. हा, ते शमदा प्रकार आला माझ्या कानावरती. तुम्ही दिसतच नाही गावात. अरे निपाणीला होता ना बरेच दिवस मी. ते तंबाखूच्या भाव सारखा वर खाली होत होता ना म्हणून. पण आता ठीक आहे. मयप्पा, तुला काय पण जरूरत लागेल ना तर आपल्या वाड्यावरती यायच्या. हा वैजी, पेरणी नांगरणी करायची आहे पुण्यांदा, तुमची कृपा असू द्याची. अरे कृपा माझी कसली मयप्पा, कृपा तो ते वर्षाची आहे. अरे मयप्पा, बऱ्या झाला तू भेटला. तू माझं एक छोटं काम करेल काय? अहो, सांगा की, लागलीच करतो. हा, ते वाड्यावरती ना मी नवीन गायी आणून ठेवल्या. त्यांची देखभाल करायला मला एक चांगला गडी माणूस पाहिजे. एवढंच वय, कोणी बी मिळेल की? नाही नाही, कोणी बी नाही, एक चांगला गडी माणूस पाहिजे. तुला तर माहितीये माझ्या आईच्या किती लक्ष असते वाड्यावर. तिच्या मनाप्रमाणे काम करणारा गडी माणूस पाहिजे मला. अरे आतापर्यंत 4 गडी माणसला काढून टाकला तिने, एका माणसाशी पट्टे नाही रे तिच्या. तरी बी सांगतो म्या. चालेल, ठीक आहे, पण तू येऊन जा वाड्यावर. हा वय वय. चल रे, चल येते मी. अरे दादा, आपण गंगूताईच्या गावात आलो आहे का? होय होय, एसीवरच आलोय. बाळू दाजी चालला आहे. होय की रे? हिरा दादा गाडी थांबवा. हाक मार किती असणे. दाजी, अहो दाजी थांबा की. काय आहे? काय नाही म्हटलं, कसं आहेसा? दिसत नाही वय, जित्ता हाय अजून. आणि गंगूताई कशी आहे आणि सत्ती बी कशी आहे? तुम्हासनी कशाला पाहिजे नसत्या चौकशा? मी आहे ना मग. नाही, बा म्हटलं होता हाल हवाल विचारून या. वय 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 वय, आता कशा पाहिजे तुझ्या बाला आमचा पुळका आला? सांगितलं ना व, आम्ही मिळेलो म्हणून तुम्हासनी. ए बाया, हसतोय काय? हा, आमच्या गावच्या येशीत पाऊल नाही टाकायचं. अहो बरं जाऊ बापू, काय म्हणतात तरी बघा पोरं. ये नाही माझ्या बिनकामाची बडबड ऐकाय. माइंदळ काम पडली आहेत. राहिलं पण आहे ना गंगूताईसाठी धान्य दिलं हाय, ती तरी कुठे फेकू? असं आहे वय.
चला घरला. हा पर घरला यायचं, कोण्या ठेवायच्या आणि लागलीच माघारी फिरायचं. गोण्यात काय आहे? हाय की धुंदळ हायत, गहू हायत, सालपापड हायत आणि सांडगी मिरची बी हाय. काही म्हणा, सासूबाईंचा जीव हाय आमच्या. म्या बसू का गाडीत? तर अजून काय काय आणलंय? जीजे ये बस. घेऊनच आली हिला. हिला बी चैनच पडत नाही बघ. तू बी आलीस ते बरं झालं. बस जीजे. घरात एकलीच आहेस का काय? कोणी दिसना झालंय. अगं हे शेतात गेले आहेत. हे म्हणजे कोण ग? आता तुझं आपलं काहीतरी. मला बी कळ ना ग, हे म्हणजे कोण? हे म्हणजे मालक, तुझा मानलेला लेक. अगं आता काय उखाणं घेऊ का काय? अगं बाया, अशीच हसत राहा ग माझे बाय. पर आमच्या दादानं काय केलं हा एवढं? गपकी. गप, उगा आपली दीट नक लागाया. पर काय ग, बाळू कुठे दिसना माझा? आणि भीमा काय साळायला गेला का ग? अगं नाही, ते गंगीकडे गेले आहेत. अगं बाया, पांडुरंगा देवच पावला म्हणायचा. अगं पण दादा काय म्हणला नाही का? हाय म्हणजे अजून राग आहे त्यांचा. पण का कुणास ठाव, जाऊ न ग असं तर म्हणले नाही. काय का असं ना, गंगेला बरं वाटेल तेवढं. अगं परत तिथं गेल्यावर बाळू काय करायचं नाही ना? नाही ग, धान्याची पोती घेऊन पाठवली आहे त्याला. ती बी चमत्कारच म्हणायचा ग एक, नाही का ग? वय ते बी कोड कुणाला सुटणं झालंय. समद्यांच्या दारात कुणी पोती आणून ठेवली कुणास ठाव. तो तात्या म्हणत होता का त्या पांड्यानंच पोती दिली म्हणून. पाप द्यायचा नाही तो पंच, आणि पुण्य काय देणार आहे? जाऊ दे, जे झालं ते बरंच झालं की. पण एक विचारू का ग? बोल की. आता गंगेची सासू बी असेल नव तिथं. आता काय घडलं तिला समज माहित असेलच की. आता ती बाळूशी कशी वागल हे काय सांगाय हवं होय ग. मला बी तीच तर धाकधूक आहे. वय मी बी पाहिलं हाय तिला. बाळूला हाकलून नाही दिलं म्हणजे झालं. आये मला भूक लागली. ए पोरा हो, गप्पासाठी बाई. अरे दम भरा की रे. आता स्वयंपाक झाला की वाजणारच आहे की. हा गोंधळ घातलाय निघता. गबत म्हणलं ना. ए गप्पे, गंगे बघितलं का कोण आला आहे ते? आता घरचं काय थोडं आहे का? जे कोणी आला असेल बाहेरचं बाहेर धाडा. लई कामं पडली आता. धाडतो, मला काय असं भीती असली ठेवणार नाहीत म्या. ए बाया, भीमा, बघा तुमची बहीण काय सांगतीये ते. हे पोराव गबसा की गबसा. बाळू भीमा वय हवं मग बाहेर काय उभं केलं त्यासनी? बोलवा की आत. या. बाळू मामा, भीमा मामा. चांगलंच आहे. एवढं हाकलून लावलं तरी बी माया कमी झाली नाही. झाली का सुरुवात तुमची? ह्यांची काय चुकी आहे? भीमा, बाळू कसं आहे सर? बरं आहे. मला वाटलं का तुम्ही कधीच भेटणार नाही आता. असं कसं होईल?
आणि आईनं तुमच्यासाठी धान्याची पोती दिली आहेत. मी नग नग म्हणत होतो तरी बी धाडला. आई कशी आहे? बरी हाय आणि सारखी तुझी आठवण काढत असते बघ. मामा आता आलाय समज समधी म्हणून खेळू. ए नग नग आजच्या जायला सांगितलं हाय त्यास हा. हवा अरे या समध्यासनी तर मी भेटलोच नाही. अरे या की मग थांब, बस इथं. सत्य पान दे मामा. चल मामा आलाय बस. मयप्पा साळ साळ चांगलं साळून काढ. अरे तात्या, आज इकडे दिसू गेला का तुझा? अरे वावरातून चाललो होतं, तू दिसला म्हणून आलो. मग काय चाललंय? दिसना का तुला सरपण काढतोय ते? एक बोलू का मयप्पा? राग नको येऊन देऊ, पण एवढं राब राब राबून एवढं जीवाचं पाणी करून शेती कराय कोण सांगितलं रे? बघितलं केवढी कीड पडली शेतावर. आम्ही राबलो नाही तर खाताल काय? तोंड हा ते बी आहे म्हणा, बेभरोशीत धंदा आहे हो. धंदा म्हणून करत नाही आम्ही, आम्हाची ठाव आहे. आम्ही राबलो तर लोकांच्या पोटाची खळगी भरत्याल. टाकायची इकून शेती, दुसरं काहीतरी करायचं. ही आमची काळी आय हाय, आईला कधी इकीत नसत्यात. अरे मग पोरासनी कामाला लावून द्यायचं. आता बी कुठे शिकतेस? काय रे तात्या, तुला काय काम धंदा हाय का नाही? भाळूची आई कवा आलायसा? ऐकलं हाय म्या तू काय बोलत होता ते. लोकांची घरं फोडायला चांगलं जमतं तुम्हासनी. आव आमची पोरं आणि आमची शेती, त्यांचं काय करायचं ते आमचं आम्ही बघून घेऊ. अव काळजी पोटी बोललो म्या. या साली कीड पडली पिकावर आणि पुढच्या साली असंच काय झालं मग? आणि पाण्याचा बी भरोसा नसतं. आमचं राहू दे, तुझं बरं चाललंय ना? माझं काय, पाणी नसलं तरी जमत. तशीच खरडायची पैक घ्यायचं. तात्या वय मोर, न्यारीची वेळ झाली आहे. काय आणलं? तात्या कशापायी आली होती ही इडापिडा आपल्या वावरात? चालायचंच. गंगे अगं कवा धरणं स्वयंपाक करते हा? अयो लय भूक लागली हाय बघ. तेच करतीया, दिसताय ना व? भावाला आहेत माझं, त्यांच्यासाठी चांगलं गोडधोड करती. ए बाया, बघितलं का? हा तुमच्याकडे कसं होतं आणि आमच्याकडे कसं आहे ते. तुमच्याकडे खाया मिळायचं का? हा? म्हणजे लई वाट बघायला लागायची. पण आमच्याकडे बघ कसं आहे. भाकरी आणि भाजीचा वास येतो या. अव आमची भरच आहे तशी, कुणासनी उपाशी नाही ठेवायची. गंगूताई गोडधन म्हणून लापशीच कर. वय र वय, तुला जे जे आवडतं ते समद करती बघ. मामा आईला आम्हासनी नाही नेलं तुमच्या घरी. म्हणूनच आलो आहे मी तुमच्या घरला. एवढं लाटांब घेऊन तुमच्या घरला आलो असतो तर आधीच घराच्या बाहेर काढलं असतं. दाजी लय भीत्यात बाला.
गंगे घे तुझ्या पोराला. शेठजी वावरात येताना शेठजी भेटलं होतं. कोण? चंदूलाल शाह. वय त्यांना सांगितलं पैका लागत्याल, नांगरणी पेरणी करायची आहे. मग बोलवलं आहे वाड्यावर. असं वय, या मग जाऊ. बाळ्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. हवं आता कुणाच्या आद्यात मदत असतोय वय त्यो, आणि सांगितलेलं बी ऐकतोय की. अरे तसं नव, चालत नाही जात, काम नाही करत, सुधारणार का त्यो? तुम्ही काय ठरवलं आहे का? शेठजी म्हणत होत वाड्यावर गुराढोराचं कराय गाडी पाहिजे, कोणी असेल तर दे पाठव. म्हणजे बाळूला धाडायचा असं म्हणताय वय तुम्ही? तोच विचार करतोय. तसं बी लय लांब नाही, चालावं लावून देऊ. माझा बाळू सालगडी म्हणून काम करणार वय? काय बी कर, बरं डोळ्यात पाणी नका आणू. हो, पण आता काय करतोय का त्यो? आता त्याची काय करायची, वाट बघायची का काय? हात जोडते तुमच्या मोर. घरात राहिला आता काय भार आहे का त्यो? आणि त्यानं काय बी केलं ते मला स्वतः सांगेन की तुम्हाला. बघ मग मध्ये पडू नगस. बया बया बया, कोण पाहुणं आलंय म्हणायचं? ओळखलं नाही वय? तुला सांगितलं नव्हतं का? तू हाच बाळ्या आणि तो भीमा गंगीचा भाऊ आहेत. तुझ्या आई बाला येता येईना म्हणून पोरासनी धाडलं बाई हात. तुमच्या आईला सांगून ठेवा, ग माझं तोंड उघडायला लावू नका. तुमच्या आईला सांगून ठेवा, उगा माझं तोंड उघडायला लावू नका. काय करशील ग? माझ्या घरात मला भीती आहे कुणाची? माझ्या पोराला तुझ्या घरच्यांनी हाकलून दिलं आणि आता कुठल्या तोंडानं ही पोरं धाडलीये? मला रिकाम्या हातानं माहेरी धाडली तशी आली नाही ती. बाहेर जाऊन बघा, धान्याची पोती आणून ठेवली आहेत त्यांनी. उपकार नाही केला आमच्यावर. हा? तुझ्या आई बानं माझ्या पोराला सोन्याची अंगठी, कपडा लत्ता देऊन मान पान कराय हवा होता. पान उतारा केला त्याच्या बदल्यात धान्य पाठवलं वय. अंकुताय, तुझा आवाज काय तापल्याला दिसत नाही. हे सत्ते, त्याला बाहेर घेऊन जा. जा पटकन. तुमच्या आईला सांगून ठेवा, माझ्या आई आणि बाला मध्ये घ्यायचं काय बी कारण नाही. आणि बाळ्या लई अडकत असेल ह्यांच्या नरड्यात, तर ती धान्याची पोती घेऊन जा परत. ए हिरिया, तुझी बायको मला बोलती आणि दिसता तू बसून राहिलायस. काय? मी तुझ्या मोर हात जोडतो, गप बस की माझी आहे. दाजी, तुमची आहे तर तिकडे आहे. कशाला कोरड पडली तुमचं भांडण ऐकून? अरे हिरिया, तुझ्या धोत्राला डबड बांधलंय पोरानी. हे दुसरं तिसरं कोणाचं काम नाही, या बायाचं काम आहे ते. ए पोरानो,
हा असं कसं जाताल माझा भाव हा मग काय आता ववाळायचं काय आम्ही हं? हा जिजे गंगूताई लापसी करती है ते खातो आणि मग जातो